ना तिथेच काय प्रॉब्लेम नाव नाव आशिष आणि बल्ली 2 चेंडू 2 धावा. सुंदर असा पॅडल स्वीप पण 1 धाव. 4 चेंडू 4 धावा. ओ सुंदर फटकार 4 धावा अक्षय यांच्या बॅटीतून. निर्धाव असा चेंडू. 1 ओव्हर समाप्तीनंतर 8 धावा. हे बॉलर कोण आहे कुणाल आता बॉलिंगला आले ते कुणाल. बघूया. काय बघूया ओ सुंदर असा चेंडू निर्धाव. सुंदर असा चेंडू. आहे ना हे काय घे ना वाईट चेंडू. फॅन लावायला लागतो ए बा चांगला फॅन लगा ना बोल थोडा खाली केलं लगेच बंद होतो परत एक वाईट चेंडू. फॅन चालू करते मच्छर पळून जाईल पीछे बटन है क्या देख एक बार ये बटन है पीछे बटन है ओ सुंदर असा शॉट होता. बंद करना बंद कर Hello, hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, check. कुणाल वडके समोर अक्षय पवार दणदणीत खणखणीत लाजवाब आणि शानदार चौकार अक्षय पवारच्या बॅट मधून 4 धाबा.
चला शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती सिंगल दा कंप्लीट केली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये आणि सिंगल येत असताना 2 षटकं. विघ्नेश फायटर अर्जुन गोलंदाजी मार्क वरती. ओ आणि पहिला चेंडू अर्जुनच्या समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार 4 धाबा. चार धाबांची वाईट स्वरूपाने एक धाव धाबलकामध्ये ऍड होईल आणि 26 वरती धावफलक जाऊन पोचले. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना चौकारानंतर वाईट आणि त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. VPL आपण बघत आहात. विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आजचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये कोणते 2 संघ क्वालिफाय होणार त्याच्यासाठी चालू असलेली ही रसकस चालू असलेली स्पर्धा. या 6 संघादरम्यान चेंडूला अडवलं. फेकी सुद्धा झाली डायरेक्ट. ओहो डायरेक्ट हिटची संधी इथे गमावली आहे. हातामध्ये चेंडू घेता घेता थांबलेत सिद्धेश राऊत. एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा सामना आहे. यानंतर या पुढील होणारी मॅच त्याचा सुद्धा कॉल दिला जाणार आहे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. कोणतीही संधी नाहीये. चेंडू सीमारेखा पार. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने होतोय फरार. चौकार. हो आणि इथे सिंगल आली आहे. शेवटच्या आणि अंतिमच्या आता चेंडू शिल्लक असेल या षटकामधील 33 वरती धावफलक थांबलंय. चर्चेसाठी बोलावलंय. यावेळेला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता परंतु शरीराचा वेध घेताना दिसतोय. अक्षय पवार चेंडूला फेस करतात. सिंगल आणि सिंगलने या षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 वरती धावफलक जाऊन थांबले. टीम MCC शेवटचं अंतिम षटक घेऊन सिद्धेश येतात. सिद्धेश राऊत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 40 45 50 या धावा सुद्धा इथे चेस होताना आपण बघितलाय. चेंडू काही काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज बाद. किरणने टिपलाय झेल आणि संपलाय अक्षय पवारचा खेळ. गन
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर फेकी करण्यासाठी सुद्धा पुढे येण्याचा प्रयत्न झाला, परंतु हो बल्ली आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. आशिष मेहर बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि डाऊन दी ग्राउंड खेळत असताना चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये करतायत गोलंदाज सिद्धेश राऊत आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात धावा जमवल्या गेल्यात या पहिल्या इनिंगमध्ये. जर का बघायचं झालं तर अक्षयने असो किंवा आशिषने असो, यावेळेला चेंडू हातामध्ये फेकी झाली आहे. रोहित गाडी फेकी होईपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट, सिंगल येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 37 वरती 37. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटर देऊन यानं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक टॅपच्या साहाय्यानं चेंडू अडवला गेला आणि फलंदाज आशिष मेहरला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज विनय मैदानाच्या दिशेने येतोय. बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला अडवला गेला, धावचीची संधी, फलंदाज हो हो तिसऱ्या पंचांना हाक दिली गेली आहे भाऊ म्हात्रे यांच्याकडून. बघणार आहोत गडी बाद आहे की नाही, परंतु जर काही एक धाव आली तर 39 होतील, नाही आली तर 38 वरती थांबावं लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. आउट फलंदाज बाद. फक्त 38चं लक्ष. अच्छा 38 झालं, 39चं टार्गेट असेल, माफ करा. मॉडर्न 8 आणि साईशा 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. मॉडर्न 8 आणि साईशा 11 दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. मॉडर्न आर्टचा कर्णधार आलाय का आकाश? साईशा 11चा कर्णधार साईशा 11 आप हो. आम्ही टॉस करायचं. राज मारिया गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. 39चा पाठलाग करायचा जीतने आम्हाला सांगितलंय आणि या 39चा पाठलाग कशा प्रकारे होतोय, 41चा बचाव कशा प्रकारे होतोय. येस 39चा पाठलाग, 39चा बचाव. आशिष आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. चला घाई करा थोडी, टायमर ऑन झालाय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. राजच्या हातामध्ये चेंडू, आशिष समोर, विघ्नेश पायटर विपक्ष MCC. अशी मॅच हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल, स्टिअर्ड केलं फक्त, तोपर्यंत एक धाव येताना बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हा एक काहीसा मानस असेल किंवा एखाद्या षटकामध्ये एक चौकार मारून धावफलकाला हलत्या बोलतं ठेवणं
आणि जर का या धावपलकापर्यंत तुम्हाला जायचंय तर मात्र तो चौकार तुम्हाला दाखवावा लागणार आहे. या स्पर्धेची खासियत काय तर दर वेळेला ज्या एका संघामध्ये सर्व खेळाडू खेळतात ते आता वेगवेगळ्या संघामधून घेताना दिसतील. ओ विनय वेगानं चेंडूवरती आले परंतु त्या वेगानं दिला दगा आणि त्यानंतर चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. साईशाचा कर्णधार साईशा 11 कर्णधार आपण आम्ही त्यांचे संपर्क साधायचा आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं चेंडू ऑन साईडला अक्षय पवारने चेंडूला अडवलं तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. बघा एखादा चौकार येऊन जर का सिंगल घेतली जाते तरी सुद्धा तितकासा काही फरक पडणार नाहीये. म्हणजेच तुम्ही धावपलकाच्या आस्किंग रन रेटच्या जवळपास राहणार. 9 धावा 10 धावा या धावा जर का घेतल्या गेल्या तरी सुद्धा तुम्ही मॅचच्या इक्वेशनला पुन्हा एकदा चांगला फटका इथे आशिषच्या बॅटमध्ये दिसला परंतु आशिष मेहर याने चेंडूला अडवलं तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. एक चांगली बाब विघ्नेश फायटरची. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश सुद्धा मिळतंय आणि ते यश सांगून जातंय की या मॅचमध्ये आम्ही राजने चेंडूला फेकलं मागच्या बाजूने यष्ट्यांच्या जवळ परंतु आक्रमण नाही झालं स्टंपवरती. तोपर्यंत एक धाव. शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. धावपलकात धाव आहेत 8. काय इथे मोठा फटका दिसेल का? आशिषमध्ये क्षमता आहे. दोन्ही संघांमध्ये आशिष आहे आणि त्या आशिषची कोशिश मगाशी आपण बघितली. आशिष मेहरची खूप चांगला त्याने कहर केला परंतु या आशिषने येस उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. नवील यांच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होते एक्स्ट्राच्या रूपाने. 9 धावा आता धावपलकावरती आहेत. जरुरी रन रेट आस्किंग रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता चेंडूला अडवलं गेलंय. हो चांगली फिल्डिंग देते. आशिष मेहरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिसेल. षटक संपलं पहिलं. 10 धावा धावपलकावरती विघ्नेश फायटर. साईशा 11चा कर्णधार आपण अमित यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. स्वप्नील बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. निर्णायक क्षण या मॅचचा कारण 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिली 2 षटकं किती धावांची येतात. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग अक्षयने पण एकदा केली आहे. बघा इथे आयकॉनचा खेळ खूप महत्त्वाचा आहे. आयकॉन कसे क्लिक होत आहेत कोणासमोर क्लिक होत आहेत आणि ते आयकॉन जर क्लिक नाही झाले तर बाकीच्यांना आपण दोष देऊ शकत नाही आहोत कारण ते आपण मागून घेतलेले प्लेयर आहेत. त्यांच्यावरती बोली लगावून घेतलेले प्लेयर आहेत. पण आयकॉन हे अधिकृतरित्या आपण घेतले प्लेयर आहेत. आणि इथे चेंडू मागे खूप चांगला स्कूपचा पटका. चेंडू सीमारेखा पार. चौकार. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू बैल ना. नाही असं काही खेळात होत नाही त्यामुळे हैदर बघण्याचं कारण नाही आहे. सुशांत रिव्हर्सचा अटेम्प्ट. धावचीची संधी नाही. नेव्हिलच्या हातून चेंडू निसटलाय आणि जशी हरकत झाली ना रनआउटची तसे बाकीच्यांचे हात डोक्यावरती गेलेत. डोक्यावरती हात गेले म्हणजे डोक्याला ताप झाला आणि सध्या वातावरण खराब आहे. ताप होऊन चालणार नाही कारण डॉक्टराची इथं खूप मोठी रांग आहे. वेटिंग करते. चेंडू मागे निघून जात होता. नेव्हिलने शेवटी अखेरकार पकडलाय आणि नेव्हिलने बॉल सोडल्यानंतर जीतच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हसू आले. भाऊ सुद्धा हसतोय. धावपलके धावा 16. पुढील चेंडू स्वप्नीलचा आशिषसाठी. आडव्या बॅट निघाला इनटू द गॅप. 4 रन्स. सच अ क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावा. चौकार आला जो अपेक्षित होता. धावपलके धावा 20. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. म्हणतात ना अभी तो सिर्फ झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे. त्याच्यामधल्या बाकी चेंडूची संख्या 1 आहे या दुसऱ्या षटकामधील. त्यानंतर उर्वरित
वंशने जर का इथे विकेट घेतली बोल्डच्या द्वारे तर जीत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. त्या बात आहे. बक्षीस इथल्या इथं लागतायत. बाहेरून जर का आक्रमण झालं तर मात्र किती लागतील. आशिषने प्रभावित केलं. जो आडव्या बॅटनं मारलेला फटका होता अलॉंग द कार्पेट गॅपमधून ट्रॅव्हल झाला चेंडू. फक्त तो गॅपमधून ट्रॅव्हल नाही झाला, हार जीत मधला त्यांनी फासला बनवलाय, क्रिएट केलाय आणि त्यामुळे तिथे धाबा 22 वरती आतापर्यंत बघायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये विघ्नेश पायटर ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. खूप चांगला बॉटम हँडचा वापर तिथे बघायला मिळाला आणि चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. सुशांतची एक खासियत आहे. सुशांत ज्या वेळेला बॅटिंग करतात त्यावेळेला त्यांचा बॅट्समॅन कधीच स्लो नसतो. पूर्णपणे ताकदपणाला लावतात, हाय बॅक क्लिपने खेळतात आणि ज्या वेळेला फटका एक्झिक्यूट करतील त्यावेळेला कोणत्याही प्रकारची कसरत सोडत नाहीत. सगळा राग त्या फटक्यामध्ये दिसून येतो आणि चौकार येत असताना धावफलक सुद्धा वेगळी उंची काढतं. यावेळेला हा राग मात्र महागात पडेल कारण चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. सुरेश स्कोर धावपटकारती धावा आहेत 26 अब तक 26. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. सुरू सूर्यकांत पाटील सुरू मैदानाच्या दिशेने आलाय. आता सुरू आल्यानंतर सुरला सुरू व्हावं लागेल कारण धावांची नितांत गरज आहे. क्या बात आहे. आल्या आल्या सूर लगावलाय आणि सूर आहे पॅडल स्वीपचा चेंडू सीमारेखा पार. चौकार. चौकार. सूर्यकांत पाटील सुरूच्या बॅटमधून 30 वरती धावफलक. अजूनही 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हरमध्ये. तोपर्यंत जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगलने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आशिष येस. ओव्हरची समाप्ती. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाव आहेत 31. 31. 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आता गरज. आशिष मेहर नवीन गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू म्हणून आशिषची खूप मोठी ओळख आहे. या प्रकारच्या इक्वेशनला कसं पार करायचं आणि कसं सामोरं जायचं हे आशिषला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु सूर्यकांत पाटील सुरू हा सुद्धा कमी अनुभवाचा नाही आहे. याला सुद्धा चांगला अनुभव आहे. अनुभवाचा वापर. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा फटका. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू विजय. काय स्थिती आहे सध्याची किंवा काय स्थितीमधून सध्याच्या घडीला खेळ चालू आहे. 36. 3 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. त्या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. सध्या तरी 2 अटॅकिंग फिल्डर समोर लगावण्यात आलेत ऑफ साईडला सुरूसाठी. तिसरा सुद्धा बोलवलाय. ओहो. यावेळेला आतून बाहेर निघणारा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता 3 मध्ये 3. 4 मध्ये 3.
अच्छा 4 मध्ये 3, पहिला वाईड होता, माफ करा. 4 मध्ये 3 आहेत. हो ड्राईव्ह केलं चेंडूला, व्हॉट अ शॉट, विनिंग स्ट्रोक सुरूच्या बॅट मधून. मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला विघ्नेश फायटर या संघाने. Abhishek.